नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरणे हे सुरू झालेले आहे। नारी शक्ती दूत या मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून या योजनेचे ऑनलाईन फॉर्म हे भरले जात आहेत। महिलांना ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल त्या त्या ठिकाणी महिला या योजनेअंतर्गत ऑनलाईन फॉर्म हे भरत आहेत। परंतु मित्रांनो, या योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरत असताना बऱ्याचशा महिलांकडून खूपच मोठी चूक होत आहे आणि या चुकीमुळेच ज्या महिला पात्र आहेत त्या सुद्धा अपात्र ठरणार आहेत। म्हणून तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ऑनलाईन फॉर्म भरत असताना ही चूक करायची नाहीये। अन्यथा तुमचा ऑनलाईन फॉर्म हा भरला तर जाईल, परंतु तुमचा हा ऑनलाईन भरलेला फॉर्म जर तुम्ही या ठिकाणी ती चूक केलेली असेल तर रिजेक्ट होण्याची दाट शक्यता आहे आणि तुम्ही या योजनेसाठी पात्र असून सुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही। त्यामुळे मित्रांनो, या योजनेअंतर्गत ज्या पण महिला स्वतः फॉर्म भरत असतील किंवा कोणी अंगणवाडी सेविकांकडून फॉर्म भरत असतील किंवा कोणी सेतू केंद्रामधून फॉर्म भरत असतील तर त्यांनी या ठिकाणी ही चूक करू नये। जर स्वतः महिला या योजनेचा फॉर्म भरत असतील तर त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण पहा। या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्याकडून कोणती चूक होत आहे। तसेच जर तुम्ही अंगणवाडी सेविकेकडून हा फॉर्म भरत असाल तर त्यांच्या सुद्धा तुम्ही लक्षात आणून द्यायचे आहे की ही चूक तुम्ही करू नये। तर त्याने काय होईल की तुमचा फॉर्म हा व्यवस्थितपणे भरला जाईल आणि या योजनेसाठी जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला 100% या योजनेअंतर्गत 1500 रुपये महिना हा सुरू होईल। तर ती कोणती चूक आहे मित्रांनो जी तुम्हाला करायची नाहीये, चला सविस्तरपणे जाणून घेऊया। तर मित्रांनो, ज्या वेळेस आपण नारी शक्ती दूत या ॲप्लिकेशन मध्ये ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी लॉग इन करतो त्यावेळेस आपल्या समोर अशा पद्धतीने महिलेचा फॉर्म भरण्यासाठी स्क्रीन ओपन होते। तर या ठिकाणी महिलेचे संपूर्ण नाव आपण टाकतो जे काही आधार कार्डवरती आहे त्याप्रमाणे। त्याच्यानंतर या ठिकाणी पतीचे नाव किंवा वडिलांचे नाव आपल्याला या ठिकाणी ऑप्शन आहेत ते आपण या ठिकाणी टाकून घेतो। त्याच्यानंतर या ठिकाणी महिलेचे लग्नापूर्वीचे नाव आपण या ठिकाणी टाकतो। हे सर्व काही ठीक आहे मित्रांनो, इथपर्यंत आपण व्यवस्थितपणे फॉर्म भरत असतो। त्याच्यानंतर या ठिकाणी ग्रामपंचायत नगरपालिका हे पण आपण या ठिकाणी व्यवस्थित भरून घेतो। त्याच्यानंतर मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक तसेच शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या तुम्ही आर्थिक योजनेचा लाभ घेतला आहे का हे पण आपण या ठिकाणी व्यवस्थित भरतो। त्याच्यानंतर या ठिकाणी बँकेचे डिटेल सुद्धा आपण व्यवस्थितपणे भरत असतो। तर जी काही चूक होते मित्रांनो ती आपली कोणत्या ठिकाणी होते तर ती चूक होते या ठिकाणी डॉक्युमेंट्स अपलोड करते वेळेस। हो मित्रांनो, या ठिकाणी डॉक्युमेंट्स अपलोड करते वेळेस बऱ्याचशा महिलांकडून खूप मोठी चूक होत आहे आणि ती चूक कोणती आहे तर या ठिकाणी सगळ्यात पहिले जे डॉक्युमेंट्स आहे मित्रांनो ते आहे आधार कार्ड। तर आपल्याला या ठिकाणी आधार कार्ड हे अपलोड करायचे आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी बऱ्याचशा महिलांकडे अशा पद्धतीचे आधार कार्ड हे असते आणि काही महिलांकडे अशा पद्धतीचे आधार कार्ड असते। जर तुमच्याकडे असे आधार कार्ड असेल तर या ठिकाणी महिला काय चूक करत आहेत तर या ठिकाणी आधार कार्ड अपलोड करते वेळेस महिला फक्त आधार कार्डची एकच बाजू अपलोड करत आहेत। तर मित्रांनो, ही सगळ्यात मोठी चूक आहे, कारण की या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड जर तुमच्याकडे अशा पद्धतीचे असेल तर आधार कार्डच्या दोन्ही साईड तुम्हाला या ठिकाणी अपलोड ह्या करायच्या आहेत। या ठिकाणी मित्रांनो, तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या मदतीने आधार कार्डच्या दोन्ही साईड एकाच पेजवरती घेऊन ते आधार कार्ड तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तुम्हाला इमेज बनवून घ्यायची आहे आधार कार्डची आणि या ठिकाणी अपलोड करायची आहे। परंतु ज्या महिलांकडे असे लंबे आधार कार्ड आहे त्यांनी या आधार कार्डची या ठिकाणी पूर्ण पेजचा फोटो काढून अपलोड केली तरी चालणार आहे। परंतु ज्यांच्याकडे अशा पद्धतीने छोटे आधार कार्ड आहे त्यांनी या ठिकाणी आधार कार्डच्या दोन्ही बाजू अपलोड करणे हे गरजेचे आहे, नाहीतर तुमच्या या चुकीमुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट होण्याची शक्यता आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी पहा आदिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळेचा दाखला। तर या ठिकाणी तुम्हाला फक्त एकच बाजू अपलोड केली तरी चालेल, कारण की या कागदपत्रांची एका बाजूलाच सर्व इन्फॉर्मेशन दिलेली असते। त्याच्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी पहा उत्पन्नाचा प्रमाणपत्र, पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड। तर मित्रांनो, या ठिकाणी जर तुमच्याकडे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला लागणार नाही। परंतु पिवळे आणि केसरी रेशन कार्ड तुम्हाला या ठिकाणी कसे अपलोड करायचे आहे तर रेशन कार्डचे तुम्हाला पहिल्या पानाची आणि शेवटच्या पानाचे दोन्ही बाजू तुम्हाला या ठिकाणी एकत्रितपणे अपलोड करायची आहे। कोणी या ठिकाणी फक्त रेशन कार्डची एकच बाजू अपलोड करत आहे किंवा ज्या ठिकाणी तुमचे नाव आहे म्हणजेच मागच्या बाजूला त्या ठिकाणचीच बाजू तुम्ही अपलोड करत आहात। तर ही सुद्धा तुमची चूक तुम्हाला या ठिकाणी अपात्र करू शकते किंवा तुमचा फॉर्म रिजेक्ट करण्याचे कारण बनू शकते। त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी सुद्धा तुमच्या रेशन कार्डच्या दोन्ही बाजू अपलोड ह्या करायच्या आहेत। त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला हमीपत्र अपलोड करायचे आहे। हमीपत्राची प्रिंट तुम्ही या ठिकाणी काढून घ्यायची आहे आणि ज्या महिलेचा फॉर्म भरत आहेत किंवा जी महिला फॉर्म भरत आहे त्यांनी त्यांची स्वतःची सही करायची आहे आणि या ठिकाणी अपलोड करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी पासबुक, तर पासबुक या ठिकाणी आपल्याला कंपल्सरी नाही आहे। पासबुक तुम्ही अपलोड केलं तरी चालेल किंवा नाही केले तरी चालेल, कारण की वरती आपण बँकेची संपूर्ण डिटेल्स ही भरलेली असते आणि आपल्या आधार कार्डला जी बँक लिंक असेल त्या बँकेत आपले पैसे येणार असल्या कारणाने
आपल्याला या ठिकाणी पासबुक अपलोड केले नाही तरी चालणार आहे। त्याच्यानंतर महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे कागदपत्रे, तर हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी अपलोड करण्याची आवश्यकता नाहीये किंवा हे मॅन्डेटरी सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले नाहीये। परंतु मित्रांनो या ठिकाणी अर्जदाराचा फोटो आपल्याला अपलोड हा करायचा आहे। तर या ठिकाणी सुद्धा महिला काय चूक करत आहेत किंवा सेतू केंद्रावाले त्यांचे डॉक्युमेंट्स घेऊन घेता आणि फोटो घेऊन घेता आणि त्या फोटोवरून या ठिकाणी तो फोटो अपलोड करून घेता। परंतु मित्रांनो या ठिकाणी स्वतः महिलेचा लाईव्ह फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे, जेणेकरून तुमचा फॉर्म हा व्यवस्थित भरला जाईल आणि रिजेक्ट होणार नाही। तर या 3-4 चुका मित्रांनो ज्या काही ऑनलाईन फॉर्म भरताना महिलांकडून होत आहेत या तुम्ही करू नये, अन्यथा तुम्ही पात्र असून सुद्धा तुम्हाला या योजनेअंतर्गत अपात्र ठरवण्यात येईल आणि तुमचा फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट केला जाईल। तर माहिती आवडली असेल मित्रांनो तर लाईक नक्की करा, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।